पुणे शहर हे आता शिक्षणाचं माहेरघर नव्हे तर गुन्हेगारांची मायानगरी झाली. पुण्यात दिवसाढवळ्या खून, गोळीबार आणि बलात्काराच्या घटना घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर पुण्यात पुन्हा एक थरारक हत्या झाली. सुनील सरोदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. शहरातील हडपसर गुलटेकडी परिसरात मध्यरात्री एका तरुणाची हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे हे नातेवाईक असून पूर्ववैमनस्याच्या वादातून हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुनील सरोदे हा डायस प्लॉट परिसरात राहतो. मोक्यातील जामिनावर सुटलेले रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे यांनी त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. वनराज आंदेकर यांचा रविवारी रात्री नानापेठेत पिस्तुलातून गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. त्यांचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत रानोजी आंदेकर राहणार नानापेठ यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर प्रकरणामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होतोय. या घटनेला 2 दिवसही उलटले नाहीत तोच गुलटेकडी येथे मोक्का प्रकरणी तुरुंगात असलेल्या 2 आरोपींनी एका तरुणाची हत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हत्येचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. सुनील सरोदे असं खून झालेल्या तरुणाचं नाव तर रोहन कांबळे, शिवशरण कांबळे या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल करण्यात काम स्वारगेट पोलिसाचे स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करत आहेत. पुण्यात गुन्हेगारी प्रकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. दररोज गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पुणेकरांकडून चिंता व्यक्त केली जाते.